हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. तर मी पूनम, माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा जावो आणि तुम्हाला सर्व तुमच्या इच्छा पूर्ण हो. तर आज आहे गुरुवार आणि गुरुवारचे 11 गुरुवार मी हे व्रत केलेलं आहे. तर त्याची आज उद्यापन मला करायचं आहे. तर त्यासाठी मी सकाळी लवकर उठून देवाची पूजा वगैरे केली आणि मला आज मुलांनाही जेवायला घालायचं आहे. तर आज 5 किंवा 7 किंवा 11 जेवढी मुलं भेटतील तेवढ्या मुलांना मी आज जेवायला घालणार आहे. आणि मला मंदिरामध्येही जायचं आहे. तर इथे जवळ स्वामी समर्थाचं मंदिर आहे, तर तिथे मी जाणार आहे. तर चला. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना. अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य शक्य करतील स्वामी, अशक्य शक्य करतील स्वामी. तर आज सकाळी छान अशी देवपूजा करून घेतली. सर्व देवांना छान अशी अंघोळ घालून घेतली आणि पूजेची तयारी केली. तर मी पूजेची मांडणी प्रथम करून घेतली आणि पूजेला लागणारं साहित्य मी आधीच आणून ठेवलं होतं. त्यामुळे सकाळी मला पटकीने पूजा मांडता आली. तर मी पहिल्यांदा देवाची रूम स्वच्छ झाडू पुसून स्वच्छ केली. त्यानंतरून पूजा मांडणी करून घेतली व पूजा मांडणी झाल्यानंतर देवांना छान दीप धूप ओवाळून घेतले. तर 9 गुरुवार किंवा 11 गुरुवार ही संकल्पयुक्त सेवा आहे. कोणती इच्छा मनात असेल तर स्वामींना बोलून दाखवायची आणि स्वामी महाराजांच्या सेवेला सुरुवात करायची. तर प्रत्येक गुरुवारी स्वामी महाराजांच्या मूर्तीला छान असा अभिषेक करायचा आणि धूप दीप ओवाळून घ्यायचे. तसेच फुले व हार असेल तर हार घालून घ्यायचा. नंतर स्वामी चरित्र सारामृत वाचन करायचे. तर या पोथीतील 21 अध्याय आहेत. तर दर गुरुवारी हे 21 अध्याय पूर्ण वाचून घ्यायचे. त्यानंतर 11 माळी स्वामींचा जप करायचा व 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा. तर अशी ही स्वामींची सुंदर अशी 11 गुरुवारची सेवा मी आज केली आणि ती माझी पूर्ण झाली. मग त्यानंतर छान अशी आरती करून घेतली. स्वामी समर्था आरती ओ वाळू चरणी ठेवून या माथा. छेली गेले ग्रामी तू अवतरलासी, जगद उद्धारासाठी राया तू फिरसी. भक्त वत्सल खरा तू एक होसी, देवा एक होसी, म्हणून शरण आलो तुझ्या चरणाशी. जय देव जय श्री स्वामी समर्था, श्री स्वामी समर्था. आरती ओ वाळू चरणी ठेवून या माता. ठेवून करून तुम्ही माता पिता तुम्ही सखा तुम्ही विद्याधर तुम्ही सर्व देव. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. त्यानंतर लगेच मी आमच्या जवळच असलेल्या स्वामी समर्थ मंदिरामध्ये दर्शनासाठी गेले. तर माझे 11 गुरुवारचे व्रत पूर्ण झाले होते. तर त्यामुळे मला स्वामींना नारळ अर्पण करायचा होता. तर त्यासाठी मी स्वामींना नारळ व खडीसाखर घेऊन मंदिरामध्ये गेले. तर मंदिरामध्ये गर्दी नसल्यामुळे माझे दर्शन एकदम छान झाले. तर तुम्ही पाहू शकता स्वामींची सुंदर अशी मूर्ती, की त्या मूर्तीकडे असं पाहतच राहावं असं वाटतं. तर
नेहमी मी जात असते या मंदिरामध्ये आणि दर गुरुवारी नाही जमलं तरी अधूनमधून गुरुवारी पण जात असते. त्यानंतर मग मी स्वामींना छान अशी फुले वाहून नारळ व केळी अर्पण केली व स्वामींचा आशीर्वाद घेतला व स्वामींच्या चरणी हे अर्पण केले आणि स्वामींना तुमचा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी असू दे अशी विनंती केली. तर स्वामींचा आशीर्वाद तर आहेच आपल्या पाठीशी, परंतु काही ध्येय साध्य करण्यासाठी थोडीशी वाट पाहावी लागते. तर मग मी स्वामींचं छान असे दर्शन घेतले व बाहेर आले. तर बाहेर हे दादा खूप सुंदर अशी रांगोळी काढत होते. तर त्यांनी मी मागच्या वेळेस आले होते तेव्हा स्वामींची खूप सुंदर रांगोळी काढली होती आणि यावेळेस देखील आज संत तुकाराम महाराज बीज असल्यामुळे सुंदर अशी विठ्ठल रुक्माई व संत तुकाराम महाराज यांची सुंदर अशी रांगोळी काढली होती. तर त्यांनी ही रांगोळी एकदम अप्रतिम काढली होती, कारण खरंच खूप सुंदर दिसत होती ही रांगोळी. तर आपण जेव्हा ड्रॉइंग काढतो तर ती पेन्सिलने काढतो, परंतु पेन्सिल ही एवढी सुंदर आपली ड्रॉइंग येत नाही. तर त्यांनी ती रांगोळीने काढली होती, त्याचंच मला इतकं विशेष वाटत होतं. तर मी थोडे वेळ तिथेच बसून ती रांगोळी पाहत होती आणि ती रांगोळी मला खरंच खूप आवडली. तर मी मागच्या वेळेसही त्यांच्या त्या रांगोळीचा व्हिडिओ घेतला होता. तसेच या मंदिरामध्ये स्वामींच्या प्रकट दिनाआधी येथे मोठे पारायण बसवले जाते व शेवटच्या दिवशी म्हणजे 20 मार्चला स्वामी प्रकट दिन साजरा केला जातो. तर चला मी आले नंतरून घरी, कारण घरी मला स्वयंपाक करायचा होता, कारण मुलांना जेवू घालायचं होतं. तर त्यानंतर आल्यावर मी रवा भाजून घेतला, कारण स्वयंपाकासाठी मी छान असा सांबर भात व शिरा बनवणार होते, परंतु मुलांना मसाले भातच खायचा होता. तर मग मी मसाले भात करून ठेवला आणि दुसऱ्या बाजूला शिरा करायला घेतला. तर तेवढ्यात या मावशी आल्या, तर त्या बोलल्या मी करते. तर त्यांनी खरंच खूप सुंदर असा शिरा बनवला. मग त्यानंतर मी लगेच नैवेद्यासाठी ताट केले व स्वामींना नैवेद्याचे ताट दाखवले आणि मुलांना मग जेवायला बसवले. तर बरोबर 5 मुलं आज आली होती. तर मेन गोष्ट अशी की मी त्यांना न बोलवताही आज मुले खेळायला माझ्या घरी आली होती. मग मलाही मुलांना बोलवायची गरज लागली नाही. तर ती स्वतःहूनच स्वामींनी पाठवून दिली होती असं मला वाटलं. तर खरंच स्वामींची मी आभारी आहे. तर चला त्यानंतर मग मी पंती वगैरे लावली, तुळशीची पूजा केली व या मुलांना जेवायला वाढले आणि एकदम छान प्रकारे व एकदम निर्विघ्नपणे हे माझे 11 गुरुवार व्रत पूर्ण झाले. तर यासाठी मी स्वामींची आभारी आहेच. तर तुम्हाला हे छोटं पिल्लू दिसते ना, तर त्याचं नावही समर्थ आहे. तर तो मला मी त्याला गंध लावताना बोलत होते, तर मला म्हणत होता की मी स्वामी समर्थ आहे. तर मी म्हटलं बरं झालं माझ्या घरी स्वामी समर्थ तुझ्या रूपात तरी आले. तर चला मग त्यांना जेवायला वाढले आणि सर्व छानपैकी पोट भरून जेवले. तर मैत्रिणींनो, माझे 11 गुरुवारचं व्रत आज पूर्ण झालेलं आहे आणि आता तुम्ही पाहिलंच आहे सर्व मुलं मस्तपैकी जेवून गेलेली आहेत आणि एकदम छान व निर्विघ्नपणे माझे 11 गुरुवारचे व्रत पूर्ण झालेलं आहे. त्यासाठी मी स्वामींचे आभारी आहे आणि स्वामींच्या आशीर्वादाने सर्व एकदम छान आणि व्यवस्थित पार पडले. तर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना स्वामी समर्थ. तर मी व्हिडिओ एंड करते आणि इथेच थांबते. बाय.